नमस्कार, मी श्रीमती हिवराळे सविता भीमराव, जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा शफीपूर, केंद्र शफीपूर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. मी आज तुम्हाला इयत्ता तिसरी विषय मराठी कविता हिक्के होक्के मरांग उरसकाट या कवितेचा परिचय तुम्हाला मी करून देणार आहे. हिक्के होक्के मरांग उरसकाट ही कविता माडिया गोंडी भाषा मार्गदर्शिका यातून घेतलेली आहे आणि याचे प्रकाशक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था गडचिरोली हे आहेत. तर मुलांनो, आपण सर्वजण भारत देशात राहतो. भारत हा एक अगदी विशालप्राय असा देश आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील 7व्या क्रमांकाचा देश आहे. तर आपल्या भारताला हजारो वर्ष जुना असा इतिहास आहे आणि आपल्या भारतामध्ये विविधतेत एकता आपल्याला दिसून येते. विविधता म्हणजे काय बरं? तर विविधता म्हणजे वेगळेपणा. वेगळेपणा कशाचा बरं? तर वेगळेपणा भाषेचा, वेगळेपणा कलेचा, धर्माचा, पंथाचा, पेहरावाचा, रीतिरिवाजांचा, वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीचा. प्रत्येक बाबतीत आपल्याला हा वेगळेपणा आढळून येतो. अशाच एका वेगळ्या गोंडी भाषेचा परिचय आपल्याला या कवितेत करून दिलेला आहे. गोंडी भाषा हे गोंड समाजाचे लोक बोलतात आणि हा गोंड समाज आपल्या भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या ठिकाणी तो वास्तव्य करतो. भारतात तर ही गोंड जमात वास्तव्य करतेच, त्याचबरोबर महाराष्ट्रामधील चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती या भागामध्ये देखील या जमातीचे वास्तव्य आढळून येते. ही गोंड जमात एक निसर्गपूजक आहे. त्यांचे देव, त्यांची भाषा, त्यांच्या चालीरीती ह्या ग्रामीण व शहरी लोकांपेक्षा देखील आपल्याला वेगळ्या दिसून येतात. गोंड लोकांची गोंडी ही भाषा असली तरी त्यातील केवळ 1/5 लोकांनाच या भाषेचे ज्ञान आहे व इतर लोकांना ती भाषा माहीत नाही आणि यामुळेच ही भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जर त्या भाषेचा वापर जर आपण केला नाही तर ती भाषा विलुप्त होऊ शकते आणि भारतीय संस्कृतीतून ती नाहीशी होऊ शकते. आणि यामुळेच या भाषेचा परिचय सर्वांना व्हावा यासाठी ही जी गोंडी भाषेतील कविता आहे ती आपल्याला अभ्यासण्यासाठी पुस्तकामध्ये दिलेली आहे. ही ज्यावेळेस गोंडी भाषा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला ती भाषा किती अतिप्राचीन आहे हे आपल्याला लक्षात येतं. चला तर मग ऐकूया गोंडी भाषेतील गीत हिक्के होक्के मरांग उरसकाट. चला तर मग सगळ्यांनी ही कविता लक्षपूर्वक ऐकायची बरं का. मरांगे मरांग उरसकाट, मरांगे मरांग पिसिह काट, हिक्के मरांग होक्के मरांग, हिक्के होक्के मरांगे मरांग, हिक्के पुंगार होक्के पुंगार, हिक्के होक्के पुंगारे पुंगार, हिक्के काया होक्के काया, हिक्के होक्के कायांगे कायांग, मरांगे मरांग उरसकाट, कायांगे कायांग पुटिह काट, उरस्तांग मरांग पिसिह काट, मरांग नागेळा किया काट, मरांग नागेळा किया काट. बघा, तर सर्वांनी ही कविता आता ऐकलेली आहे. तर ही कविता गोंडी भाषेतील असल्यामुळे त्यातील जे सगळे शब्द आलेले आहे ते आपल्याला अगदी नवीन वाटत आहेत, परंतु हे शब्द ऐकल्यानंतर त्या भाषेची समृद्धता आपल्याला लक्षात येते. तर अजून या सखोल भाषेचा असा परिचय जर आपल्याला व्हायचा असेल तर आपल्याला या शब्दांचा अर्थ समजून घेणे अगदी महत्त्वाचे आहे. चला तर मग आपण या शब्दांचा अर्थ समजावून घेऊ का. पहिला शब्द आहे हिक्के. हिक्के म्हणजे इकडे. होक्के. होक्के म्हणजे तिकडे. मरांग. मरांगचा अर्थ काय आहे? झाडे. उरसकाट लावूया. पुंगार. पुंगार म्हणजे काय? तर फुले. तर काया. काया म्हणजे काय? फळे. पुटिहकाट. पुटिहकाटचा अर्थ काय आहे? मिळवूया. उरस्तांग. उरस्तांग म्हणजे लावली. गेळा. गेळा म्हणजे जंगल.
कियाकाट, कियाकाटचा अर्थ आहे करूया. तर आता आपण सर्वांनी या गोंडी बोलीभाषेतील शब्दांचा मराठी अर्थ आपण समजून घेतलेला आहे. तर आपल्याला या गोंडी भाषेतील गीत मराठीत कळावे म्हणून मराठीमध्ये अनुवाद देखील आपल्याला करून दिलेला आहे. तर मराठीची कविता आता आपण सर्वांनी ऐकूया. इकडे तिकडे झाडे लावूया. चला तर ही मराठीतील कविता आपण ऐकूया. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया. इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे. इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे. इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले. इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे. झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया. लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. तर बघा, अतिशय सुंदर अशी ही कविता आहे आणि या कवितेतून आपल्या सर्वांना झाडे लावण्याचा संदेश दिलेला आहे. का बरं हा संदेश दिला असेल? अत्यंत मोठ्या अशा सामाजिक जबाबदारीची जाणीव आपल्याला या कवितेतून करून दिलेली आहे. खरंच झाड हे मनुष्य प्राण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण मनुष्य जो श्वास घेतो आणि त्या श्वासासाठी जो प्राणवायू लागतो तो आपल्याला झाडांपासून मिळतो. बघा, या कवितेमध्ये आपल्याला सर्वत्र झाडे लावण्यास सांगितलेले आहे आणि ते झाडे लावल्यामुळे सर्वत्र फळे फुले येणार आहेत. निसर्गामध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात झाडं असतील तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा हा जास्त असतो. परंतु मनुष्याने निसर्गावर मात करून सर्व झाडांची कत्तल केलेली आहे व तिथे सिमेंटचे जंगलं उभारलेले आहे. आणि हा धोका लक्षात घेता आपल्याला या कवितेतून झाडे लावण्याचा सुंदर असा संदेश दिलेला आहे. झाडापासून आपल्याला फळे फुले सावली तर मिळतेच, परंतु त्याचबरोबर झाडांचा उपयोग हा औषधी वनस्पती म्हणून देखील केला जातो. त्याचप्रमाणे झाड सजीव असतं तोपर्यंत तर ते उपयोगात येतच, परंतु ज्यावेळेस झाड हे वाळलं जातं त्यावेळेस त्याच्या लाकडाचा उपयोग देखील आपल्याला होतो. वाळलेल्या लाकडाचा सरपण म्हणून देखील उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे बांधकामामध्ये देखील लाकडाचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे लाकडाच्या विविध वस्तू जसे खुर्ची टेबल लाकडाची खेळणी करण्यासाठी देखील या लाकडाचा आपला उपयोग होत असतो. तर अशा पद्धतीने झाडं हे अत्यंत आपल्याला उपयोगी आहेत. जर जास्त झाडं असतील तर त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो. झाडं जर लावलेली असतील तर झाडामुळे काय होतं की झाडांची मुळे जी आहेत जमिनीत खोलवर गेल्यामुळे जमिनीचा पृष्ठभाग हा संरक्षित राहतो आणि जमिनीचा जो वरचा थर आहे साधारणतः 1 इंचाचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो आणि हा जो उपयुक्त थर आहे तो हे झाडांची मुळं घट्ट धरून ठेवतात आणि यामुळे जमिनीची धूप कमी होते, जमिनीची सुपीकता टिकून राहते. त्याचप्रमाणे जास्त जर झाडं असतील तर पुराचे प्रमाण देखील कमी होते. झाडामुळे हवा शुद्ध राहते, जमिनीतील कसदारपणा टिकून राहतो. त्याचप्रमाणे जमिनीची धूप कमी होते. सर्व प्राण्यांना अन्नाचा पुरवठा जसे फळे भाज्या इत्यादी देखील आपल्याला वनस्पतीपासूनच मिळते. झाडाचे प्रमाण जर कमी झाले तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून श्वास घेण्यास त्रास होतो. त्याचप्रमाणे श्वसनाचे विविध आजार आपल्याला जडतात. तसेच प्रदूषणात वाढ होऊन मळमळ डोकेदुखी चिडचिडपणा खोकला दमा त्वचा काळवंडणे यासारखे विविध आजार आपल्याला होतात. त्यामुळे झाडं हे मनुष्य प्राण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मनुष्याला जिवंत राहण्यासाठी झाडाची आवश्यकता आहे, कारण झाडे असतील तरच संपूर्ण सजीवसृष्टी ही जिवंत राहू शकते. तर मुलांनो, त्यामुळे सर्वांनी झाडे हे लावले पाहिजे. तर आज तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे तर आपल्या घरापुढे एक छानसं झाड लावायचे. जर घरापुढे जागा नसेल
तर आपल्या शेतामध्ये जाऊन झाडं लावायची. तर झाडं कोणती लावायची की जसे मोठ्या खोडाची आणि जमिनीला धरून ठेवणारी झाडं ही लावायची आहेत. जसे वड, पिंपळ, आंबा, लिंब यासारखी झाडं लावायची आहेत. परंतु केवळ झाडं लावून थांबायचं नाही आहे, तर त्याची काळजी देखील घ्यायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की जे झाड तुम्ही लावणार आहात त्या झाडाला छोटंसं आळं करायचं आहे. त्याचप्रमाणे त्याला रोज पाणी घालायचं आहे. गुरंढोरं त्या झाडांना खाऊ नये म्हणून त्या ठिकाणी छानसं कुंपण करायचं आहे आणि त्या झाडाचं निरीक्षण देखील करायचं आहे. त्या झाडाला लावल्यानंतर 7 दिवसाने त्याचे पानं कसे आहेत, किती छोटे आहेत, त्याचा रंग कसा आहे याचं देखील तुम्ही निरीक्षण करायचं आहे. 7 दिवसानंतर पुन्हा त्या झाडाचे निरीक्षण करायचे आहे की पूर्वी जसं झाड दिसत होतं, पूर्वीच्या पानांचा रंग जसा होता त्यामध्ये काही बदल झालेला आहे का, पानांचा आकार वाढलेला आहे का, रंगामध्ये काही बदल झालेला आहे का, झाडाची उंची वाढलेली आहे का, याचं देखील तुम्ही निरीक्षण करायचे आहे आणि ते झाड मोठे होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. चला तर मग तुम्हाला सर्वांना ही कविता समजलीच असेल आणि सुंदर असा संदेश या कवितेतून दिलेला आहे. तर सर्वांनी ही कविता घरी गेल्यावर लिहून काढायची आहे, पाठ करायची आहे. आणि आता मी तुम्हाला स्वाध्याय देते, तो स्वाध्याय तुम्ही घरी पूर्ण करायचा आहे. तर हा स्वाध्याय जो आहे हा स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये लिहून पूर्ण करायचा आहे. तर स्वाध्याय आहे की पुढील शब्दांसाठी गोंडी भाषेतील शब्द लिहायचे आहे आपल्याला. जसे झाडेच झाडे, फुलेच फुले, फळेच फळे, लावूया, वाढवूया, मिळवूया, करूया, झाडी जंगल, तिकडे जिकडे. तर सर्वांनी हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.